नवीनच सापडलं असं दिसतं मार्ग, बघूया आपण. आता इकडे कसलं अशक्य अशक्य कल्पना करू शकत नाही, एवढे उंच आहे. जवळजवळ 3 माळ्याची बिल्डिंग एवढं असेल उंच का रे. म्हणजे सहसा आता इथे व्यक्ती एक टॉयलेटला बसली, आपण गृहीत धरू, मग हा असं क्रॉस रूम आहे. हरणे बंदरला पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले होते. बंदरावर लोकांची लगबग चालू होती. हरणे हे दापोली तालुक्यातील प्रसिद्ध बंदर. संध्याकाळ झाली की इथे माशांचा लिलाव भरतो. इथे वरती गाडी पार्क केली, हे खाली पाहता हे हरणे बंदर आहे आणि वरतून इथे तिकीट काउंटर आहे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी. म्हणजे ज्यावेळेस मला वाटतं 2015च्या आसपास गेलो होतो त्यावेळेस एका व्यक्तीचे 200 रुपये तिकीट होते. आता किती बघावं लागेल. पूर्ण खाली बोट लागले मासेमारांचे. इथे बोटवाल्याला विचारावं लागतं वाटतं. हो काका, मला शूट करायचंय. शूट करायचं, 6 लोक आहेत ना. हो करू नाही ऍडजस्ट, काय हरकत नाही, मला फक्त शूट करायचं म्हणून. 8-10 लोक जमेपर्यंत होडी किनाऱ्यावरून सोडली जात नाही. प्रति व्यक्ती 200 आणि लहान मुलांचे 100 रुपये एवढे प्रवास शुल्क आकारले जाते. सिंधू सागरामध्ये एका विस्तीर्ण खडकावर सुवर्णदुर्ग उभा आहे. या दुर्गाला त्याच्या 4ही बाजूने सागराने वेढलेले आहे. त्यामुळे होडींच्या साहाय्यानेच आपल्याला या दुर्गापर्यंत पोहोचता येते. पाच वाजता या, बरोबर 5 वाजता. आता आम्हाला ड्रॉप केले सुवर्णदुर्ग किल्ल्याखाली. त्यांनी 40 मिनिटाचाच वेळ दिला, तर तेवढ्या वेळात किल्ला पाहायचा. किल्ल्याची तटबंदी केवढी उंच आणि भक्कम आहे. तशी ही पायवाट आहे, पण तिकडे आता बोट लावणं थोडं अवघड आहे. आणि हा पण गोमुखी रचना प्रवेशद्वार आहे बघा. केवढे उंच बुरुज येथे. इथे उजव्या बाजूला हनुमंतराय आहेत.
आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इतर किल्ल्यांप्रमाणे दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आणि खूप मोठे आहेत. शिवाय देवड्यांच्या आतमध्ये पण अजून प्राचीन आहे. जे खोली आहे आतमध्ये इकडे आणि ह्या देवड्या आहेत. इकडून चल. एवढे उंच आहेत. किती मोठे आहेत. मला वाटते 5 दगडांवरही बनवले. तेव्हा इथे एक भुयारी मार्ग आहे बहुतेक, म्हणजे प्रवेशद्वाराच्या वरती इथे एक खोली आहे. खोली आहे तिकडं, गुप्त मार्ग. इथे या बुरुजावर तिरंगा ध्वज फडकवतात. म्हणजे आत्ता 26 जानेवारीला इथे ध्वज फडकवला आहे. त्याचे काही पुरावे इथे मार्किंग केलेत. शिवाय इथे अरे बापरे, इथे हरणे गावाकडे तोंड करून जो बुरुज आहे त्या बुरुजावर एक तोफ आहे. काही जंग्या आहेत, पण ह्या जंग्या थोड्या वेगळ्या रचनेच्या आहेत. म्हणजे त्यांना असं प्रॉपर शेप दिलेला आहे. इथून बाजूला इथे काहीतरी भुयारी मार्ग नवीनच सापडला असं दिसतं. मार्ग बघूया आपण. अरे वा, हा नवीन मार्ग उजेडात आला बघा. एवढी माती ह्या नवीन प्रवेशद्वारामधून काढली. अरे बापरे, काय सुंदर रचना आहे. म्हणजे एकाखाली एक असे थर करत करत त्याला खाली घेऊन गेले. म्हणजे एवढा दरवाजा मातीमध्ये गाडला होता. हा कुठे निघतोय बघूया. इथे समुद्र किनाऱ्यावर आलाय. म्हणजे दरवाजा कुठे, आता ही झाडं तोडली पाहिजे, नाही तर हे पूर्ण भेगा. हो, कसं केलं नुकसान त्या तटबंदीचं तिथे. आणि हा बाळा आली, गेली नाही वाटतं. हा समुद्र आली का? ये शाबास. हो, इथून समुद्र दिसतोय. इथे वाट आहे द्यायला. नवीन सापडला दरवाजा. म्हणजे इथे दरवाजा आहे. इथे मला वाटतंय खालच्या बाजूला दरवाजाचं तोंड दिसतंय, त्यावरून लक्षात आलं असेल की वरतून पण दरवाजात खाली उतरायला जागा असेल. आणि हे नवीन बाहेर आलेला दरवाजा आहे. इथे म्हणजे गडावर प्रवेश केल्यानंतर मी डाव्या बाजूने गड प्रदक्षिणेला सुरुवात केली. आणि आता इकडे कसलं भयानक आला तो फास्ट पक्षी. हे धान्य कोठार किंवा दारुगोळा ठेवण्यासाठी कोठार वगैरे असं असेल. पूर्वीचे कंस्ट्रक्शन खूप चांगल्या पद्धतीने आहेत, पण ही झाडं तोडली पाहिजेत. त्यांच्या मुळ्या एकदा जर तटबंदीमध्ये शिरल्या की पूर्ण तटबंदी घासायचं. हे बघा इथे. आणि मध्ये बाले किल्ल्यामध्ये पूर्ण झाडं उगलेली आहेत. प्रत्येक तटबंदीला असे गोलाकार आतल्या साईडला एक रचना आहे खोल्यांची. आपण आतमधून आलो पण आता आपल्याला तटबंदीवर चढायला जागा, तिथे कुठेतरी पायऱ्या असल्या पाहिजेत.
तर इथे खाली दरवाजे दिसत आहेत दोन, नक्की काय आहे ते समोर एक तटबंदीच्या खाली खोली दिसते आणि इथे हे स्वतंत्र एक धान्य कोठार किंवा दारू कोठार म्हणता येईल अशा प्रकारची वास्तू आहे. म्हणजे पण खूप चांगल्या पद्धतीने, मंदिर नाही, हे धान्य किंवा दारू कोठार असतं. पक्षी डायरेक्ट हमला करतात. छोट्या छोट्या खोल्या आहेत, मोठी खोली आहे पण ही. समोर एक वास्तू आहे, ती काय बघू. आता हे दरवाजासारखं आहे पण हे का केलं असेल. इथे एक खोली आहे, म्हणजे 1, 2 आणि ही 3, अशा 3 खोल्या सापडल्यात. पण मला तटबंदीवर जायचं आहे वरती, त्याशिवाय पलीकडे समुद्र दिसणार ना आपल्याला. बाबा त्याच्यात काय आहे? काही नाही, खोली आहे फक्त मोकळी. चल आपल्याला वरती तटबंदीवर चढायचं आहे. हे दिसते ना वरती, बाबा ते घर बघू ना. ते तटबंदीमध्ये बाबा मला एक एक दरवाजा सदृश दिसतंय, पण ते शौचकूप आहे. म्हणजे बघा ना, असं क्रॉस बनवलं आहे. म्हणजे सहसा आता इथे व्यक्ती एक टॉयलेटला बसली, आपण गृहीत धरू, मग हा असं क्रॉस रूम आहे, म्हणजे जसं गोमुख असतात तशा प्रकारे. म्हणजे हा सरळ दरवाजा, मग इकडे आतमध्ये टॉयलेट, की जेणेकरून आत बसलेली व्यक्ती बाहेरने दिसणार नाही. आता पश्चिमेकडे आलोय मी. हो, अथांग दर्या. हे धावत नाही यायचं, असं धावायचं नाही असं. आता यांची रचना बघा, म्हणजे एक ठराविक अंतर, समुद्रातलं समोरचं लक्ष जर बघायचं असेल, त्या तटबंदीला अशी वरच्या बाजूला जागा केलेली आहे बघण्यासाठी. आणि एकदम खाली तटबंदीच्या पायथ्याला एखादी व्यक्ती पाहिजे असेल तर हे एकदम असं सरळ खाली आहे. म्हणजे बघा, अशी वरती वेगळी रचना आहे आणि खाली वेगळी रचना आहे. म्हणजे किती डोकं लावून बनवलेल्या गोष्टी आहेत. आता इथे मध्ये काय तटबंदी बघ ना कशी बांधली, पण पलीकडे तिकडे पलीकडे खाली उतरायला जागा आहे. कसं सपाट दगड आहे खाली ना, ती खाली जातात तुमचं. हो, तिथं आहे ना एक उतरायला जागा समुद्राकडे. आणि किती उंच तटबंदी बांधली रे, अशक्य अशक्य. कल्पना करू शकत नाही एवढे उंच आहे. जवळजवळ 3 फ्लोअर, 3 माळ्याची बिल्डिंग एवढं असेल उंच का रे. खाली चुना आहे बहुतेक तळाला, ते व्हाईट अप्रतिम. सुवर्णदुर्गाच्या भव्य तटबंदी बांधल्या त्या सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आजोबा सेखोजी आंग्रे यांनी. तटबंदीमध्ये ही झाडं आहेत, ही झाडं तोडली पाहिजेत. हे पण साऊथ असू शकेल कदाचित, बुजलंय ते आता. गडावर वाढलेल्या झुडपांमध्ये गडाच्या अनेक अवशेष लपले आहेत. इथे विहीर आहे. आता हे खाली टाकेत पाण्याचे, डाव्या बाजूला हे विहिरी सदृश आहे. म्हणजे ते दिसतात कठडे बांधलेले,
पण हे थोडं उंच आहे. याच्यातनी पाणी तिथून ट्रान्सफर याच्यात होतं आहे आणि इथून पलीकडे मग त्या मोठ्या तलावामध्ये पाणी जातं आहे. याच्यात साईडने असं जायला जागा आहे तटबंदीच्या, पण बरंच जंगल वाढलं. आता इकडचं बांधकाम पडलेलं आहे. पुढे बघूया आता. वेळ त्यांनी दिला अर्धा तास, 5 वाजायला आलेत. हा किल्ला साधारण 8 एकर जागेत पसरलेला आहे. सन 1660 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी या दुर्गाची निर्मिती केली. इथे पायऱ्या आत्ताच खोदल्यात, म्हणजे नवीन सापडल्या त्या, गाडल्या गेलेल्या पहिल्या. पण हे पूर्वीच्या वाड्यांचे अवशेष आहेत. खूप मोठा आहे. वेळ कमी देतात ना, थोडी अडवणूक करतात ते बोटवाले वगैरे जे असतात ना. तेवढ्या वेळात आपल्याला पाहता येत नाही पूर्ण किल्ला. आता किल्ल्याचा पूर्ण पसारा एवढा मोठा आहे, तुम्ही 70%च किल्ला पाहिला वेळेअभावी. आता 40 मिनिटात किल्ला पाहून आम्ही परत बाहेर आलोय गडामधून. छत्रपतींनी या दुर्गाची निर्मिती केल्यापासून ते सन 1818 पर्यंत सुवर्णदुर्ग हा मराठ्यांच्याच ताब्यात होता. असे भाग्य खूप कमी दुर्गांच्या वाट्याला आले. किल्ला पाहून झाल्यानंतर पुन्हा त्याच होडी आपल्याला किनाऱ्यावर घेऊन जातात. समोर दिसतोय तो सुवर्णदुर्गाचा संरक्षक किल्ला कनकदुर्ग, ज्याची आता थोडीफारच तटबंदी टिकून आहे. माघारी येईपर्यंत बंदरामध्ये असंख्य बोटी जमल्या होत्या. आपणही कधी दापोली भागात आलात तर या दुर्गाला नक्की भेट द्या. हे बघा, हर्णेवरून आल्यानंतर हा ब्रिज लागतो. खूप मोठा ब्रिज आहे, म्हणजे कदाचित 1 किलोमीटर लांब असेल. आणि इथे खाडीमध्ये काही कोळी बांधवांच्या बोट्स उभ्या आहेत. कड्यावरचा गणपती अंजरला या ठिकाणी आलो आहे आम्ही. आता वाजलेत 6. उशीर झाला बघा. हर्णेमध्ये इथे खूप मोठं पार्किंग आहे, गाडी लावली आहे आणि हे मंदिर आहे. बघूया, शूटिंगला परवानगी दिली तर व्हिडिओ बनवूया. मंदिराच्या समोर असे दुकान आहेत. इथे हातपाय धुण्यासाठी झालं. मंदिर उंच डोंगरावर आहे, त्यामुळे याला कड्यावरचा गणपती म्हणतात. या मंदिराच्या उत्पत्तीबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात. आपण मात्र त्यात न पडता गणपतीचे दर्शन घेऊन इथल्या शांत वातावरणामध्ये रमून जायचं. मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला हे खूप मोठं तलाव आहे. कासव आहेत त्याच्यात.